मित्रांनो, स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला भाषणाची संधी मिळणार आहे. मात्र 15 ऑगस्टचं भाषण करताना तुम्ही अजिबात घाई करू नका. भाषण करताना अतिशय व्यवस्थितपणे ते करा. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही मार्ग सांगेल. एक तर त्याचे 3 टप्पे करा. पहिल्या टप्प्यामध्ये सांगा की ब्रिटिशांनी भारतावर किती वर्ष राज्य केलं आणि या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपल्या या देशातल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्या क्रांतिकारकांनी जे बलिदान दिलं त्यांचा उल्लेख करा. दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा असा आहे की आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून आपल्याला लाभलं, आपल्याला ते मिळालं. त्या भारतीय संविधानाचा आपण आपल्या देशासाठी त्याची उपयुक्तता आणि त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने करतो आहे आणि केला आहे या गोष्टींचा उल्लेख करा. तिसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे की जो तिरंगा आहे, जो आपल्या सर्वांसाठीचा अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे, तर त्या तिरंग्यामधले जे रंग आहेत त्या रंगाचं महत्त्व सांगा. आणि समारोप करताना एवढंच सांगा की आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना जेव्हा आपण स्वातंत्र्यामध्ये आलो आणि पारतंत्र्यात होतो त्याच्यातला फरक जो आहे तो फरक स्पष्ट करत असताना आधुनिक भारत जो आहे, भारतानं कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कशा स्वरूपानं प्रगती केली, या प्रगतीच्या खाणाखुणा कोणत्या, या गोष्टीचा सुद्धा उल्लेख करा. असं टप्प्याटप्प्याने जर तुम्ही या 15 ऑगस्टचं भाषण केलं तर मी खात्रीनं सांगेल की ते भाषण छोटं होईल तर होईल आणि ते प्रभावी भाषण होईल आणि त्या भाषणासाठी तुम्हाला फारसा त्रास घेण्याची गरज लागणार नाही. या संदर्भातली माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही एक काम करा, त्या संदर्भातली काही पुस्तकं चाळा, त्या संदर्भामध्ये तुम्हाला जिथून काही ग्रंथालयातून माहिती मिळते ते बघा. त्याचबरोबर विकिपीडियामध्ये काही माहिती मिळाली तर ते संदर्भ बघा, त्या संदर्भांची खात्री करा आणि या सगळ्या गोष्टींचा एक मजकूर तयार करा आणि काही 3-4 टप्पे असे करा आणि ते टप्पे डोक्यामध्ये ठेवा आणि निर्भयपणे भाषण करा. मी खात्रीने सांगेल तुमचं भाषण अतिशय सुंदर होणार.